नमस्कार, न्यूज 18 लोकमतमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। विषय आहे पारावरचा कौल। आपल्याला माहिती आहे बारामती लोकसभा मतदारसंघाकडे महाराष्ट्राचं आणि अख्ख्या देशाचं लक्ष लागलेलं आहे, म्हणून गावागावात जाऊन आम्ही कौल जाणून घेतोय। नेमकं मतदान कौल कोणाकडे आहे, म्हणजे सुप्रियाताईला की सुनेत्रा वहिनींना आहे। आता आपण आहोत दुष्काळी तालुका म्हणून जो ओळखला जातो पुरंदर तालुका, त्या तालुक्यातल्या हिवरे गावात आलेले। बघा इथं पाणी म्हणजे तसं बऱ्यापैकी दुर्भिक्ष आहे, लोकांना असं गाडीला आपले ड्रम बांधून हे पाणी न्यावं लागतंय आणि मग पाण्याची अवस्था याच्यातनं दिसते। मी वेगळे नशीब या गावात तर किमान नळाला पाणी, बाकीच्या गावांमध्ये टँकर सुरू झालेले आहेत। मी आत्ताच तहसीलदारांना माहिती घेतली, जवळपास ह्या तालुक्यामध्ये 64 टँकर सुरू झालेत। शेतीचं पाणी केव्हाच तुटलेलं आहे, तरी पण राजकारणाच्या गप्पा पारावरच्या गप्पा काही कमी होत नाही। ग्रामीण भागातला उत्साह दांडगा असतो, म्हणून ही सगळी पारावरची मंडळी गावातली आपण सगळी एकत्र जमा केलीत। आपण त्यांनाच विचारूया काय हवा कोणाची ह्या भागात। गेल्या 5 वर्षांमध्ये विजय बापू शिवतारे यांच्या विकास कामांमुळे बऱ्यापैकी बापूंनी तर माघार घेतली ना, बापूंनी माघार घेतली म्हणून सुनेत्रा वहिनी पवार बापूंच्या सांगण्यावरून 100% त्यांना घड्याळाला मतदान मोठ्या सगळं मत ट्रान्सफर होणार का? हो 100%। त्यांच्या कामाचा अजितदादांचा शब्द म्हणजे बारामतीत अंतिम मानला जातो, तसं शब्द त्यांनी पालखी तळावर दिला विकास कामांचा, त्यामुळे घड्याळाला 100% मतदान होईल। किती टक्के पुरंदर तालुक्यात? पुरंदर तालुक्यातले साधारणतः 50,000चा लीड सुनेत्रा वहिनी। तुम्ही शिवतारे बापूचे शब्द बोलताय, ठीक आहे, स्वाभाविक माहिती। तुम्ही सांगा मत कोणाला? आम्ही आतापर्यंत दादांच्याच मागे आहे, अजितदादांच्याच मागे आहे आणि उद्या भविष्यात त्यांच्याच मागे राहणार। दादांच्याच मागे म्हणजे वहिनीला मतदान। तुम्ही? आम्ही दादांच्याच मागे। दादांची संख्या वाढायला लागली बरं का? वहिनी कथा आहे? नाही तुतारी बघा, तुतारी एक सापाडे। तुम्ही गावातले जुने जाणते मंडळी दिसतंय, काय वातावरण? काय वातावरण सध्या चांगलंच आहे आणि पवार साहेबांनी आतापर्यंत चांगलं कार्य केलंय, त्याच्यामुळं पवार साहेबांची मुलगी म्हणून आणि संसदेत चांगलं काम केलंय ना। आम्ही आमदार संजय जगतापांच्या मार्गदर्शनाखाली काम करतोय। या ठिकाणी आम्ही तुतारीलाच मतदान करू आणि मतदान चांगल्या पद्धतीने तुतारीला होईल, कारण आतापर्यंतचा जो काळ सांभाळला आहे ना तो पवार साहेबांनी सांभाळलाय। या वयात सुद्धा पवार साहेबांनाच आधार देणं हे गरजेचं आहे आणि देशात सुद्धा या ठिकाणी आपण तुतारीलाच मतदान करणं गरजेचं आहे। खऱ्या अर्थाने तुतारी चालणार, तुतारी 100% तुतारी। गावातले तरुण मंडळी दादाकडे दिसते, जुने जाणते साहेबांकडे। ऐका की ही आता मलिदा गँग कसं आहे 10-5 रुपये जिकडे मिळतील तिकडे पाळणारी गँग आहे याच्यात। क्वाईन शब्द मलिदा गँग हा क्वाईन केलेला आहे, रोहित पवारांनी ठरवून क्वाईन केलेला शब्द आहे हा। किती ग्रामीण भागात किती तळागाळात पोहोचलाय बघा। मग याला आपण झिरपनं म्हणतो ना, झिरपचं सिंधात। मग एखादं परसेप्शन तयार करायचं, पारावर परसेप्शन पोहोचलेलं आहे दादा, लक्षात ठेवा। आता इकडं काय ताई काय वहिनी? आमच्या सुप्रियाताई ते नेहमी इकडे येतात संपर्क असतो, आम्हाला भेटून पण जातात हो, आणि आम्ही काय कामं अशी सांगतो पण त्यांना कामं करतात का? आणि ती कामं पण करतात, निधी पण देतात, काय भरपूर निधी देतात। भरपूर निधी काय काय कामं केली? बरीच कामं केली आहेत, वाट्यांची कामं केल्यात। आता परत यायम शाळेचे काम केलेले आहेत, त्यांनी एक मला 10 लाख दिलेत नाही का? एक यायम शाळा 10 लाख रुपये दिलेले आहेत, ते पडलेत तसे अजून। आणि त्यात आता इलेक्शन लागले, इलेक्शन आचारसंहिता निधी येतो, कामं भरपूर केलेत ताईंनी। दादा तर म्हणते ताईंनी काहीच नाही केलं? नाही, दादांनी काहीच केलं नाही, ताईंनीच केलंय। ह्या तालुक्यामध्ये काम आहे ना, आमदारांनी आणि ताईंनी भरपूर कामं केलीत, कामं तशी शिल्लक राहिली नाही काय। पण आता पाण्याचा प्रश्न दुष्काळाच्या माध्यमातून बऱ्याचशा अडचणीचा आहे। पाऊसच निसर्गच नाही तर त्याबद्दल एक शंकाच आहे, पाणीच कुठंच राहिलेलं नाही। आता पाणी आणलंय, दुष्काळ भरपूर प्रमाणात दुष्काळ आहे, त्याच्याबद्दलचं काही लय मोठी तीव्रता आहे असं काय। राजकारण चालू आहे, राजकारण चालतंय पारावा, आता काही विषयच नाही। गंमत बघा, ताईंना मतदान होणार 100%। म्हणजे बघा, मी एक अंदाज म्हणून प्राथमिक स्वरूपात या गावाच्या पारावर एक अंदाज व्यक्त केलाय, कौल जाणवला तर तरुण पिढी दादासोबत दिसते आणि जुनी जाणती मंडळी साहेबांसोबत दिसते। फरक लक्षात घ्या प्रेक्षकांनो। तुम्ही कुठं?
तुतारी तुतारी म्हणजे बघा, मी जर इथं प्रातिनिधिक स्वरूपात सर्वे टाईप करायचं झालं सॉरी 50-50 म्हणजे तुतारी तितकीच आहे आणि घड्याळ पण तितकंच आहे म्हणजे आणि हं. हे आता तुम्ही मुलाखत घेताय ना, आमच्याकडे एक माणूस तिकून ते म्हणतोय गड्याला सांगा, प्रत्येक जण म्हणतोय गड्याला सांगा. त्याच्यामुळे माणसाची तेलबिचल होते इथं. म्हणजे मलेदा गँग हे करते बस जाणून बोजून करतात. हा, जाणून बोजून करतात. लोकांच्या मनात मनात नाही. नाही. आता तुम्ही साहेबांनी 70,000 कोटी कर्जमाफी केली. आम्ही त्याचा लाभ घेतलाय. आणि जुनं खोड असतं. नवीन तुतारी वाजणार. तुतारी 100% वाजणार या गावात. आणि ही मलिदा गँग ही आता सांगितलं ना, ही मलिदा गँग लगेच थांबली का इथं? नाही थांबली. जिकडं खायचे तिकडं बेळ, तिकडं खेळ यांचं चालू असतो. परसेप्शन कसं असतं राजकारणाचं, ही जुनी जाणती मंडळी आजही साहेबासोबत आहेत, म्हणजे पर्यायी ताईसोबत आहे. पण तरुण मंडळी, ज्यांना ही मंडळी मलिदा गँग म्हणतात, गावातले कार्यकर्ते असते, 4 कामं मिळवतात, ठेकेदारी रस्त्याचं येते, ती सगळी दादाकडे आहेत. म्हणून ती सगळी दादांची घड्याळ चालवतात आणि ही सगळी तुतारी. हे गावोगाव एक प्रातिनिधिक स्वरूपातलं चित्र असंच असणार आहे. म्हणून बारामतीची लढत एकदम कट टू कट फाईट जसेच तशी पद्धती म्हणजे सिंपती ताई आणि दादाला असली तरी तरुण मंडळी यांच्या भाषेत मलिदा गँग ही दादासोबत आहे. त्यामुळे इलेक्शन 7 जूनला मतदान कोणाला होतं ते घासून होणार. म्हणजे दादा ही पूर्ण ताकदीने लढत लावणार. म्हणून बघा पाण्याची व्यवस्था जरी असली नसली तरी राजकारण मात्र गावाच्या पारावरचं जोरात सुरू आहे. तुतारी की घड्याळ याच्या निकाल हा शेवटी 7 मेलाच होणार आहे. पुण्याला प्रत्येक गावातलं असं चित्र असणार आहे. म्हणून बारामतीत लक्ष अख्ख्या देशाकडे लागले. त्या बारामतीत 7 जूनला लोक तुतारी वाजवतात की घड्याळ चालवतात हे 7 मेलाच लक्षात येईल. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटेसह हिवरे गावातून चंद्रांत फुंदे, न्यूज 18 लोकमत. नमस्कार मंडळी, मी आज आलेलो आहे